हे सगळं काय चाललंय? भैयासाहेबांनी शुभूच्या बाबांना बायकांकडून मारायला लावलं आणि ते एका स्त्रीची छेड काढल्याच्या आरोपाखाली. नाही हो नाही, शुभूचे बाबा असं करूच शकत नाहीत. कालच भैया शुभू आणि श्रावणीला धमकी देऊन आला होता. तरीही भैयासाहेब कितीही रागात असले तरी एका निष्पाप माणसावर असं घाणेरडा आरोप नाही करू शकत हो. दौलतराव तर अगदी सज्जन माणूस आहेत. अण्णांवर माझा पण विश्वास आहेच ग. ती बाई ना नक्की खोटं बोलते. पण काय? काय नाही. मला तर वाटतंय हा सगळा डाव नंदाक्कांनी रचलेला आहे. बरोबर बोलतेस. हे इतकं वाईट षडयंत्र नंदाकात रचू शकते. पण हे जर श्रावणीला कळलं तर ती मात्र गप्प बसणार नाही. या घरात परत एकदा वादळ येणार. बघितलं आई, ही श्रावणी लय शहाणपणा करत होती ना, तिचा बाप काय पण करणार नाही म्हणून. पण शेवटी तिच्या बापाने बदला घेतलाच. अगं पर त्यात श्रावणीची काय चूक आहे? होय बाई, अशी कशी काय चूक नाही तिची? नाही ती तिच्या बापाच्या घरी गेली नसती का नाही अण्णा, तर तिच्या बापानं हिथं येऊन आपल्याला धमकी दिलीच नसती. तुमची ही अवस्था पण झाली नसती. आम्ही सांगालोय आई, तिच्या बापानं ना राग काढलाय फक्त सगळा. अगं त्यांचा गैरसमज झाला होता. गैरसमज असू द्या नाही तर काय पण असू द्या अण्णा, पण ते असं कसं करू शकतात? आई त्यांस ती माहितीये ना, आपले अण्णा अशी कुठली चुकीची गोष्ट करणार नाही. अगं त्यांचा गैरसमज झाला होता, त्याने मुद्दामून नाही केलंय. मग त्या माणसाला हे खरं कसं काय वाटलं? आणि वाटलं तर वाटलं खरं. त्या बायकांना तुम्हाला मारायला कसं काय लावलं त्यांनी? नाही पोलिसात घेऊन जाऊ शकले असते ना, अटक करू शकले असते. अगं त्या बाईने आळ घेतला, विठ्ठलाची शपथ घेऊन आळ घेतला म्हणल्यावर त्याला ते तरी काय करणार आहे? ओ तुम्ही गप्प बसा. शोभे, तू शुभूला पटकन फोन लावू. बरं लावतो. लावलं. शोभाताईचा फोन. हॅलो. बघितलंस का तुझ्या बायकोमुळे काय झालंय ते? आई श्रावणीविषयी अचानक अशी का चिडून बोलायला लागल्या? हॅलो आई, काय झालं? तू एवढी का चिडचिड करायलास? अरे तुझ्या बायकोच्या बापानं तुझ्या बापाला मारलंय. बायकांना चोप द्यायला लावलाय. काय? साहेबांनी? अगं साहेब असं कशाला करतील? शुभ, तुला अजून मी खोटच वाटतंय का रे? आमच्याकडे ती. हे बाबा, तुला खोटं वाटत असेल का नाही, मग तू सोशल मीडियावर जा आणि त्याच्यावर बघ. मला एक सांग, श्रावणी कुठे आहे? ती गेलीये तिच्या बापाच्या घरी शहाणपणा करायला. हॅलो. कट केला बघा. साहेब असं कसं करू शकतात? नाही, हे मला खरं वाटत नाहीये. पण एक घडलंय म्हणजे शोभाताई खरं बोलाल ती. मला साहेबांनी जाब विचारायला पाहिजे. श्रावणी, बघितलास व्हिडिओ? साहेबांनी काय अण्णांची अवस्था केली ती. आज मी साहेबांनी जाब विचारणार. शुभू, मी सुद्धा जाब विचारायलाच आली, पण बाबांना नाही. मग कोणाला जाब विचारणार आहेस? हे सगळं आत्याने केलंय. आत्याला जाब विचारणार आहे मी. श्रावणी, काय बोलतेस तू? तू व्हिडिओ बघितलायस ना? साहेब स्वतःहून सांगतात बायकासनी अण्णासनी मारायला. नाही, मला पण आधी वाटाल तर साहेब असं कधीच करू शकणार नाहीत, पण माझा आता भ्रम तुटलाय. त्यांनी अण्णांना जे मारलंय ना, आता साहेब काय बी करू शकतात. साहेबांपासून आपल्या फॅमिलीला धोका आहे. श्रावणी, शुभू ऐक, भावनेच्या भरात विचार करू नको, जरा शांत हो. बाबा असं का करतील? हे सगळं नक्कीच आत्यानेच घडवून आणलं. बरं तू मला सांग, या आधी सुद्धा बाबा चिडलेत, पण ते कधीतरी अण्णांसोबत असं काही वागलेत का? नाही ना. त्यांनी कायम अण्णांचा रिस्पेक्टच केलाय. मग आता ते असं का करतील? श्रावणी, आपल्या घरासमोर आलेले धमकी देऊन गेल्या तुमचं घर उद्ध्वस्त करीन म्हणून. अगं त्यांच्या मनात फक्त आपल्याविषयी आता राग राहिलाय, माहितीये तुला? शुभू, तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना.
ते रागाच्या भरात बोलले ते खरंच असं काही करणार नाही. हे बघ, तू ना तो व्हिडिओ एकदा नीट निरखून बघ, तुला तुझं उत्तर नक्की मिळेल. तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास नसेल ना, तर आता विठ्ठलाच्या पायावर डोकं आपटून मी माझा जीव देईन. या माणसाने जर का चूक केली असेल ना, तर तुम्ही बायकाचेला अद्दल घडवा. बरोबर आहे तुझं श्रावणी. साहेब असं स्वतःहून कधीच करणार नाही. तेच म्हणूनच आज आत्याला जाब विचारायचा, तिला सोडायचं नाही. सरे अलकनंदा मॅडमांचं कारस्थान असेल ना, त्यासनी मी चांगलाच धडा शिकवणार. हो शुभ, आज आपण आत्याचा राक्षसी चेहरा बाबांसमोर आणायचा. आज अलकनंदा मॅडमांचा खेळ खल्लास केल्याशिवाय मी थांबणार नाही. चल. तो दौलत आता तोंड लपून बसला असेल घरी. आणि हे असं कसं झालं, माझे सासरे असं काही करूच शकत नाहीत असा पाढा वाचत श्रावणी बसली असेल. तिला काय वाटलं अलकनंदाला हरवणं एवढं सोपं आहे? या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. नाही मॅडम, हे सगळं बरोबर आहे, पण आपल्याला गाफील राहून नाही चालणार. म्हणजे ती श्रावणी अभ्यासात जरी हुशार नसली तरी आपण जे काही केलंय त्याचा सुगावा लागायला तिला वेळ नाही लागणार. त्याच्या मुळापर्यंत ती जाणार. होय होय होय, खरंय की. मॅडम, आणि त्या बाईला पैशाचा आमिष देऊन तुम्हीच तर उभं केलं होतं. हे श्रावणीला कळलं तर? अशक्य आहे. त्या बाईला मी पैसे देऊन घरातून बाहेर पडू नकोस असं सांगितले, बक्कळ पैसे दिलेत तिला. ती माझं नाव घेणार नाही. आणि समजा असं झालंच तर आणखीच मज्जा येईल. कसं आहे, दुश्मननी पलटवार केला की गुंड आणखीन भडकेल आणि याच्यात दुश्मन जळून राख होईल. मग श्रावणी कसं सिद्ध करणार की हे सगळं मी केलंय? सांग बघू. नाही सिद्ध करू शकत. आता कुठेस तू? आत्ताच्या आत्ता बाहेर ये. श्रावणीचा आवाज होता काय? श्रावणी ती इथं आली वाटतं. श्रावणी आली म्हणजे तुम्ही केलेलं हे कारस्थान तिला कळलं की काय? अरे श्रावणी आली तर येऊ दे, कळू दे तिला. आता बघा मी श्रावणीचा कसा तमाशा करते ते. आत्या,